मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहत आहात तर मग ही माहिती तुमच्यासाठी आहे। म्हाडाने मुंबईत 120 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे। ही घरं नेमकी कुठे आहेत, या सोडतीत सहभागी होण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। म्हाडा मुंबई मंडळानं विविध वसाहतींमधील 120 घरं प्रथम येईस त्यास प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे। या घरांसाठी तुम्ही देखील अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हालाही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वप्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे। आता पाहूयात ही घरं नेमकी कुठे आहेत ते। म्हाडा मुंबई मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील 8, चारकोप सेक्टर 8 कांदिवली येथील 2, अँटॉप हिल वडाळा येथील 27, तुंगा पवई येथील 44, पीएमजीपी मानखुर्द येथील 1, मालवणी मालाड मधील 1, गायकवाड नगर मालाड मालवणी येथील 1 अशी एकूण 84 घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। तसेच विकास नियंत्रण नियमावली 33(5) आणि 7 अंतर्गत घाटकोपर पूर्व मधील 2, कन्नमवार नगर विक्रोळी मधील 1, अँटॉप हिल वडाळा मधील 8, भायखळ्यातील 6, ताडदेव मधील 6, लोअर परळ मधील 4, सायन मध्ये 2, JVPD अंधेरी पश्चिम मध्ये 7 अशी एकूण 36 घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। ही सर्व मिळून एकूण 120 घरांसाठी आता मुंबई म्हाडा मंडळाची सोडत निघणार आहे। अर्ज नोंदणीसाठी महत्त्वाच्या तारखा नेमक्या काय आहेत ते देखील पाहूयात। ही अर्ज नोंदणी प्रक्रिया येत्या सोमवार म्हणजेच 5 फेब्रुवारी पासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, घर निश्चित करणे या प्रक्रियेला दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। या घरांच्या विक्री किमतीचा 10% भरणा केल्यानंतर घर निश्चित झाल्यावर 48 तासाच्या आत ही रक्कम भरणे आवश्यक आहे। आता ही घरं कशी निवडाल हे देखील पाहूयात। अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदाराला बुक माय होम हे बटन उपलब्ध होईल। त्यामध्ये विंग, इमारत क्रमांक, घरांचा क्रमांक व मजला याची माहिती दिसेल व उपलब्ध घरं निवडता येतील। अनामत रकमेचा भरणा झाल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, अर्ज फक्त पाहता येईल। या अर्जदाराने प्रिंटेड पावतीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी। घर निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा करणं बंधनकारक आहे। 10% रक्कम भरल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतर म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिलं जाईल। अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क व अनामत रकमेचा भरणा आवश्यक आहे। 48 तासात 10% रक्कम न भरल्यास घरावरील दावा आपोआपच रद्द होईल व अनामत रक्कम देखील जप्त केली जाईल। एका अनामत रकमेवर केवळ एकाच वेळी आणि एकच घर निश्चित करता येईल। 48 तासांनंतर तेच घर जर पुन्हा निश्चित करायचं असेल तर नवीन अनामत रकमेचा भरणा करावा लागेल। त्यामुळे तुम्ही जर मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहत असाल तर ही एक संधी आहे। फक्त सामान्य लॉटरी प्रक्रियेपेक्षा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर सोडत असल्याने यातील नियम आणि अटी या मात्र वेगळ्या आहेत। त्यामुळे या नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्या आणि नंतरच या प्रक्रियेत सहभागी व्हावे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच केली जाते, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा त्रयस्थ संस्था मध्यस्थी नाही। त्यामुळे अधिकृतरित्याच या प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि आपली फसवणूक टाळण्याचं आवाहन म्हाडानं केलं आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।